तर भाषा विषयक विविध ग्रंथ, पुस्तके, वर्तमानपत्र, विविध माहितीची पुस्तके, ग्रंथालयामध्ये उपलब्ध असलेली पुस्तके, याचं वाचन आपलं कितपत आहे, यावर आपलं भाषिक सामान्य ज्ञान आधारित असतं. आता परीक्षेचा दृष्टिकोन जर आपण डोळ्यासमोर ठेवला व नवनीत मार्गदर्शिकेनुसार अध्ययनाला आपण सुरुवात केली, तर त्यामध्ये आपल्याला ज्या काही बाबी दिसतात सामान्य ज्ञानाच्या, त्या बाबींवर आधारित प्रश्न इथं आपल्याला विचारले जातात. त्याचा आपण प्रामुख्याने विचार केला पाहिजे. त्याच्यामध्ये संत आहेत, महात्मा आहेत, त्यांची टोपण नावे आहेत, लेखक, कवी आहेत, त्यांनी लिहिलेल्या कविता, ग्रंथ, असे असंख्य नेते आहेत, ज्यांच्या काही घोषणा फार लोकप्रिय झालेल्या आहेत. उदाहरणार्थ, आपण सर्वसामान्यपणे ऐकलेली घोषणा आहे पहा, महात्मा गांधीजींची चले जाव. बरोबर आहे की नाही? त्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांची मैं तुम्हें खून दूंगा तुम मुझे आजादी दो. या त्यांच्या लोकप्रिय घोषणा आहेत. लोकमान्य टिळकांनी एक लोकप्रिय घोषणा दिली होती बघा. सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? हे वाक्य कुणाचं? लोकमान्य टिळकांचं आहे. मग अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येतात. त्यानंतर पदव्या दिलेल्या आहेत. लोकमान्य ही पदवी कोणाला दिलेली आहे? बाळ गंगाधर टिळक. त्यानंतर स्वातंत्र्यवीर ही पदवी कुणाला दिलेली आहे? स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. मग अशा प्रकारचे जे काही सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न आहे, ते आपल्याला या परीक्षेमध्ये विचारले जाणार आहे. त्यात आपली राष्ट्रीय प्रतीक कोणती, आपलं राष्ट्रगीत कोणतं, त्यानंतर राष्ट्रीय गीत कोणतं, त्याचे लेखक कोण, त्याचे कवी कोण, या सर्व बाबींचा अंतर्भाव या भाषिक सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नांमध्ये करण्यात आलेला आहे. थोर व्यक्तीची संबोधने आपण बघितली. त्यानंतर थोर व्यक्तींच्या घोषणा आपल्याला दिलेल्या आहेत. त्यानंतर काही गीतं आहेत, त्यांचे कवी देखील आपल्याला अभ्यासायचे आहेत. त्यानंतर बघा, आपली राष्ट्रीय जी वेगवेगळी प्रतीक आहेत, ती देखील आपल्याला अभ्यासायची आहेत. त्यानंतर बघा, आपण फळांना, फुलांना, पक्ष्यांना या आपला राजा समजतो, ते नेमके कोणकोणते आहेत, ते देखील आपल्याला अभ्यासायचे आहे. त्यानंतर वेगवेगळे पदार्थ असतात. उदाहरणार्थ बोरांची चव कशी असते? आंबट, बरोबर. त्यानंतर गोड समजा चव आहे, मग आंबा कसा असतो? गोड. पदार्थांच्या वेगवेगळ्या चव कशा आहेत, त्याचबरोबर रंगांच्या छटा कशा आहेत, या सर्व बाबींची, सर्व घटकांची स्पष्टीकरणासह उदाहरणादाखल माहिती आजच्या तासिकेमध्ये अतिशय सविस्तर पद्धतीनं आपण करणार आहोत. आता यामध्ये बघा, हा घटक आपला सर्वसामान्यपणे पाठांतराचा भाग आहे. ज्या प्रकाशनाचं मार्गदर्शक पुस्तक आपण वापरत असू, त्यामध्ये दिलेली सर्व प्रकारची जी काही माहिती आहे, संबोधने आहेत, नावे आहेत, ती आपण पाठ करणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपण ती पाठ करत नाही, तोपर्यंत प्रश्नांची उत्तरं आपल्याला सोडवता येणार नाही. कारण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अंदाज आपण लावू शकत नाही. हा अंदाज लावून सोडवण्याचा प्रश्न नाही. हा प्रश्न आपला कधी सुटू शकतो? ज्यावेळेस सदर घटक आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं मन लावून 4-4 वेळा वाचून, त्याचं मनन करून, त्याचं चिंतन करून, त्याला घुटून घेऊन ज्यावेळेस आपण आत्मसात करू, तेव्हा खऱ्या अर्थानं काय होणार आहे? तो घटक आपला पाठ होणार आहे. त्यासाठी बघा, किमान मार्गदर्शक पुस्तिकेचं आता परीक्षेला अजून सामान्यपणे 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी शिल्लक आहे. आपण दिवसातून किमान 1 तास जरी सर्व घटकांचं निदान वाचन जरी केलं, तरी आपल्या लक्षात राहायला ते सोपे असतील. कारण पहा, प्रश्न बोटावर मोजण्या इतके विचारले जाणार आहे, परंतु या प्रश्नासंदर्भातील जी काही माहिती आहे, ती पानभर दिलेली. माहिती जास्त आहे, तुलनेत त्याला वेटेज कमी दिलेलं आहे. मग आपल्याला काय गरजेचं आहे? तर आपल्याला गरजेचं असं आहे का आपण सदरची जी काही माहिती आहे, सदरची जी सर्व माहिती आहे मार्गदर्शिकेतली, ती पाठ करणं गरजेचं आहे. आता सदरच्या माहितीमधल्या पहिल्या घटकाकडे आपण वळूया. आपला पहिला घटक आहे पहा, खालील काही संतांची, लेखकांची, कवींची नावे, संपूर्ण नावे, टोपण नावे दिलेली आहेत. ती आपल्याला लक्षात ठेवायची. त्याच्यामध्ये पहा, जगतमान्य जगद्गुरु तुकोबाराय, त्यांनाच आपण काय म्हणतो? संत तुकाराम महाराज.
यांचं संपूर्ण नाव आहे बघा तुकाराम बोलोबा आंबिले. त्यानंतर पहा समर्थ रामदास आहेत. या समर्थ रामदासांचं नाव आहे नारायण सूर्याजी पंत ठोसर. त्यानंतर पहा संत तुकडोजी महाराज आहेत. तुकडोजी महाराजांचा पाठ सुद्धा आहे आपल्याला, जो आपण अभ्यासलेला आहे, बरोबर आहे की नाही. माणिक बंडूजी ठाकूर. संत ज्ञानेश्वर आहेत. संत ज्ञानेश्वरांचं नाव काय बघा ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी. त्यानंतर बालकवी आपण कुणाला म्हणतो बघा त्र्यंबक बापूजी ठोंबरे. आता हा मेन मुद्दा आहे पहा, हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. बालकवी हा प्रश्न बऱ्याच अंशी परीक्षेला विचारला जातो. बालकवी कोण? त्र्यंबक बापूजी ठोंबरे. सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो आपल्याला परीक्षेला विचारला जाणार आहे तो म्हणजे बालकवी कोणाला म्हणतात. तर सर्वांनी लक्षात ठेवा, बालकवींचं पूर्ण नाव आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे. यांना आपण काय संबोधतो? बालकवी संबोधतो. यानंतर पहा राजा मंगळवेढेकर आहे. यांचं पूर्ण नाव आहे वसंत नारायण मंगळवेढेकर. केशवसूत कृष्णाजी केशव दामले. हे देखील एक IMP महत्वाचा आहे. केशवसूत केशवसूत कृष्णाजी केशव दामले. हा एक यामधला घटक महत्वाचा आहे. या घटकावर देखील परीक्षेमध्ये सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात. आता आतापर्यंत तुम्हाला मी जे वाचून दाखवले ते सर्व आपल्या लक्षात राहतात, परंतु आपल्या लक्षात राहत नाही त्या दोन गोष्टी. कोणत्या? केशवसूत कोणाला म्हणतात? आपली गफलत होते. कुसुमाग्रज केशवसूत. त्याच्यामुळे पहा केशवसूत कुणाचं नाव आहे? कृष्णाजी केशव दामले यांचं. आणि बालकवी आपण कुणाला म्हणतो? त्र्यंबक बापूजी ठोंबरे. या पद्धतीनं सर्वांनी ही बाब लक्षात ठेवायची. त्यानंतर केशव कुमार. केशव कुमार कुणाला म्हटलं जातं? प्र.के. आत्रे यांना. केशव कुमार प्र.के. आत्रे. केशव कुमार कोणाला म्हटलं जातं? प्र.के. आत्रे यांना. आता लक्षात काय ठेवायचं? केशवसूत म्हणजे कृष्णाजी केशव दामले, बरोबर. आणि केशव कुमार म्हणजे प्र.के. आत्रे. गोविंदाग्रज राम गणेश गडकरी. त्यानंतर पहा वि.स. खांडेकर विष्णू सखाराम खांडेकर. माधव जुलियन माधव त्र्यंबक पटवर्धन. त्यानंतर पहा काव्य विहारी. आता हा शब्द नवीन आलेला आहे, हा तुमच्या बऱ्यापैकी ऐकण्यामध्ये नसेल. हा शब्द कोणता आलेला आहे? पहा काव्य विहारी. आता काव्य विहारी कोणाला म्हणतो आपण? पहा तर काव्य विहारी धोंडो वासुदेव गद्रे. धोंडो वासुदेव गद्रे यांना काय म्हटलं जातं? काव्य विहारी. त्यानंतर आचार्य विनोबा भावे. पहा त्यांचं पूर्ण नाव काय? विनायक नरहर भावे. त्यानंतर गिरीश यांचं पूर्ण नाव काय? शंकर केशव कानेटकर. एकदम पूर्णपणे वेगळं दिलेले. पहा स्वातंत्र्यवीरांचं नाव काय? पहा विनायक दामोदर सावरकर. कवी गोविंद यांचं काय? पहा गोविंद त्र्यंबक दरेकर. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काय? पहा भीमराव रामजी आंबेडकर. त्यानंतर कवी संजीव आहेत, त्यांचं आहे पहा कृष्ण गंगाधर दीक्षित. त्यानंतर साने गुरुजींचं काय? पहा सदाशिव पांडुरंग साने. त्यानंतर कवी अनिल आहेत, त्यांचं काय बघा आत्माराम रावजी देशपांडे. त्यानंतर निसर्ग कवी पहा भारा तांब्यांना निसर्ग कवी म्हणतात. हा एक प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. भा रा तांबे
हा 2 वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे. या 12 तांब्यांना काय म्हटलं जातं? निसर्ग कवी. 12 तांब्यांना काय म्हटलं जातं? निसर्ग कवी. त्यानंतर बघा कवी बी. आता कवी बी कुणाला म्हटलं जातं? तर नारायण मुरलीधर गुप्ते. त्यानंतर विनायक कुणाला म्हटलं जातं? विनायक कुणाचं पूर्ण नाव आहे बघा, विनायक जनार्दन करंदीकर. त्यानंतर कवी माधव, माधव के काटदरे. कुसुमाग्रज हे कुणाचं नाव आहे? विष्णू वामन शिरवाडकर. त्यानंतर मोरोपंत, मोरोपंत रामचंद्र पराडकर. त्यानंतर पु. ल. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. पु. ल. देशपांडे यांचं पूर्ण नाव काय? पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. संत गाडगे महाराजांचं पूर्ण नाव काय? बघा आताच आपण तो धडा बघितलेला आहे. डेबोजी झिंगराजी जानोरकर. कवी बाबुलनाथ विनायक शाह काळे. कवी सुमन अप्पाराव धुंडीराज मर्दुले. त्यानंतर कवी यशवंत दिनकर पेंढारकर. विनोबा भावे विनायक नरहरी भावे. त्यानंतर संबा नामाजी कोतमिरे पु. ल. देशपांडे. त्यानंतर विवा शिरवाडकर विष्णू वामन शिरवाडकर आणि विंदा करंदीकर गोविंद विनायक करंदीकर. आता या आपण काय अभ्यासले काही संतांची, बरोबर. त्यानंतर कवींची नावं, त्यांची संपूर्ण नावं आणि टोपण नावं आपण या पहिल्या भागामध्ये बघितलेली आहे. आता यावर आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न विचारू शकतात किंवा माझ्या अनुभवानुसार आतापर्यंत झालेल्या परीक्षेमध्ये कशावरती भर दिलेला असतो किंवा कोणता प्रश्न विचारला जाऊ शकतो यावर आता आपण चर्चा करणार आहोत. आपण ही संतांची, कवींची टोपण नावं वगैरे बघितले. सामान्यपणे यावर प्रश्न कसा येईल हे आता आपण बघूया. यामध्ये समर्थ रामदासांचे पूर्ण नाव काय? आता मी प्रश्न लिहित नाही, आपल्याकडे तेवढा पुरेसा वेळ नाही. समर्थ रामदासांचे प्रश्न फक्त ऐका, त्याचे आपण पर्याय लिहू. समर्थ रामदासांचे पूर्ण नाव काय? त्याचा पहिला पर्याय त्याचा सामान्यपणे पहिला पर्याय आहे ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी. ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी हा झाला पहिला पर्याय. दुसरा पर्याय कृष्णाजी केशव दामले. कृष्णाजी केशव दामले. त्यानंतर नारायण सूर्याजी ठोसर. नारायण सूर्याजी ठोसर. आणि चौथा पर्याय आपल्याला दिलेला आहे, तो चौथा पर्याय आहे तुकाराम बोलोबा आंबिले. तुकाराम बोलोबा आंबिले. आता आपल्याला काय शोधायचंय समर्थ रामदासांचं पूर्ण नाव. आता याच्यामध्ये 4 पर्याय आपल्याकडे दिले. ते 4 पर्यायामध्ये ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी, ज्ञानेश्वर सुरुवातीलाच दिलंय, त्यामुळे ते ओळखण्याचा काही प्रश्नच येत नाही. ते संत ज्ञानेश्वरांचं नाव आहे, बरोबर. त्याच्यामुळे त्याचा समर्थ रामदासांशी काही संबंध नाही. खाली दिलंय तुकाराम बोलोबा आंबिले. तुकाराम दिल्यामुळे तुकाराम महाराजांचं नाव आहे, याचाही काही संबंध नाही. आणि कृष्णाजी केशव दामले हे आपल्याला माहिती केशव सुतांचं नाव आहे, म्हणून समर्थ रामदासांचं पूर्ण नाव काय आहे? नारायण सूर्याजी ठोसर. तुम्ही चारही तुम्हाला परफेक्ट माहिती पाहिजे. आता हे नारायण सूर्याजी ठोसर तुमच्या लक्षात कधी राहणार आहे? ज्या वेळेस तुम्ही सर्व घटक तोंडपाठ करणार आहे त्यावेळेस ते तुमच्या लक्षामध्ये राहणार आहे.
तुम्ही फक्त एकदा वाचलंय, एकदा फक्त ओव्हरलुक केलंय आणि मग झालं, मग माझ्या लक्षात राहील, असं होणार नाही मुलांना. त्यासाठी काय करणं गरजेचं आहे आपल्याला, त्याचं तुम्हाला पाठांतरच करावं लागेल. आणि पाठांतर जरी तुमच्याच्याने नाही झालं, तर किमान तुम्हाला बाकीचे पर्याय आहेत, तेच तरी पडताळून पाहता आले पाहिजे. आता हे पहा, तुमचं जर पाठांतर असेल ना, तुम्हाला लगेच लक्षात येणार ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी संत ज्ञानेश्वरांचं नाव आहे. कृष्णाजी केशव दामले केशवसूत, तुकाराम बोलोबा आंबेले तुकाराम महाराजांचं नाव आहे. हे आपल्याला लगेच लक्षात येतं. परंतु पाठांतर जर आपलं नसेल, तर आपल्याला पर्याय लक्षात येत नाही. किंवा इतर पर्याय तरी आपल्या लक्षात यावे, यासाठी तरी आपल्याला पाठांतर करणं गरजेचं आहे. हा आपल्या या मूळ घटकाचा गाभा आहे. हा तुम्हाला नुसता समजून घेऊन चालणार नाही. याचं वारंवार वाचन करणं गरजेचं आहे. याचं वारंवार मनन करणं गरजेचं आहे आणि याचं वारंवार चिंतन करणं आपल्याला गरजेचं आहे. तर सामान्यपणे आपण हा एक प्रश्न सामान्यपणे या एका घटकावर घेतला. याचे जवळपास आपल्याला 10 घटक म्हणजे 10 प्रश्न घ्यायचे आजच्या या पूर्ण एका तासिकेमध्ये. म्हणून आपण आता पुढच्या घटकाकडे वळूया. त्यावरती काही प्रश्न आपल्याला घेता येतात का ते बघूया. यामध्ये पहा, आता खाली काही लेखक आणि त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ दिलेला आहे, त्यावर आता आपण चर्चा करणार आहोत. सर्वांनी व्यवस्थित नीट लक्ष असू द्या. यामध्ये पहा, संत लेखक, कवी आणि त्यांचे प्रसिद्ध ग्रंथ आहेत. आता पहा, संत तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध ग्रंथ कोणता? तर गाथा. त्याला आपण काय म्हणतो? तुकाराम गाथा. जवळपास या गाथ्यामध्ये खूप सारे अभंग लिहिण्याचं काम संत तुकाराम महाराजांनी केलेलं आहे. हा तुकाराम महाराजांचा अभंगांचा गाथा म्हणून काय म्हटलं जातं? तुकारामांचा गाथा. बरोबर. त्यानंतर पहा, रणजित देसाई यांनी स्वामी नावाचा ग्रंथ किंवा पुस्तक लिहिलंय. चि. जोशी यांनी चिमणरावाचं चऱ्हाट हे पुस्तक लिहिलंय. प्रख्यात्रेंनी त्यांचं प्रसिद्ध पुस्तक किंवा ग्रंथ आहे करेचं पाणी. वि. स. खांडेकरांनी ययाती लिहिलेली. वि. स. खांडेकरांनी काय लिहिली? ययाती. ययाती कुणाच्या जीवनावर आहे? कर्णाच्या जीवनावरती आहे. त्यानंतर साने गुरुजींचं आवडतं पुस्तक, साने गुरुजींचं अतिशय प्रसिद्ध पुस्तक कोणतं? श्यामची आई. त्यानंतर संत एकनाथांनी काय केलंय? एकनाथी भागवत व भावार्थ रामायण लिहिलंय. संत ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका हा ग्रंथ लिहिलाय. त्यानंतर संत रामदासांनी दासबोध हा ग्रंथ लिहिलाय. शिवाजी सावंतांनी पहा, मृत्युंजय कादंबरी लिहिली. कोणती कादंबरी लिहिली शिवाजी सावंतांनी? मृत्युंजय. नासी फडकेंनी बघा दौलत हे पुस्तक लिहिलंय. महर्षी वाल्मिकींनी बघा रामायण लिहिलंय. महर्षी व्यासांनी महाभारत आणि भगवद्गीता लिहिली. कधी माडगुळकरांनी गीत रामायण लिहिलंय. त्यानंतर पहा, विष्णू शर्मा यांनी पंचतंत्र लिहिलंय. इसाप यांनी इसाप नीती लिहिली. लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य सारखा महान ग्रंथ लिहिलेला आहे. लोकमान्य टिळकांनी काय लिहिलाय? गीता रहस्य सारखा महान ग्रंथ. आचार्य विनोबा भावेंनी गीता लिहिलेली. बरोबर. मग अशा पद्धतीनं हे प्रश्न किंवा आपण त्याला काय म्हणतो, हे जे काही कवी किंवा लेखक आहेत यांनी जे काही पुस्तक किंवा ग्रंथ हे लिहिलेले आहेत. आता यावर कशा प्रकारचा दुसऱ्या घटकातला आता आपण दुसरा प्रश्न घेणार आहोत. यावर साधारणपणे आपल्याला आता लक्षात येईल की कशा पद्धतीचा प्रश्न येतो, तो आता आपण अभ्यासणार आहोत. पहा, पुढे दिलेल्या गीत व कवी यांच्यातील चुकीची जोडी कोणती? प्रश्न पहा कसा फसवा आहे. प्रश्न अतिशय फसवा आहे. सरळ सरळ विचारलेलं नाही. विचारले काय आपल्याला? पुढे दिलेल्या गीत व कवी यांच्यातील चुकीची जोडी कोणती? म्हणजे 3 जोड्या बरोबर दिल्यात, एक जोडी चुकीची दिली, ती आपल्याला ओळखायची. त्यामध्ये पहा, पसायदान
संत ज्ञानेश्वर, त्यानंतर जनगण मन रवींद्रनाथ टागोर, त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचं वंदे मातरम मोहम्मद इक्बाल, त्यानंतर जगाला प्रेम अर्पावे साने गुरुजी. बरोबर. आता याच्यामध्ये आपल्याला पहा 4 थोडक्यात गीत दिलेली आणि 4 त्या गीतांचे कवी दिलेले. मी यामध्ये आपल्याला फक्त चुकीचं ओळखायचंय. आता चुकीचं ओळखायचं म्हणल्यानंतर जे बरोबर आहे ते तर आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यात आपण सुरुवात पसाय गानापासून करूया. ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिलं हे आपल्याला सर्व सुते, हे बरोबर आहे. जनगण मन रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलं हे बरोबर आहे. वंदे मातरम हे कुणी लिहिलं आपल्याला माहिती पाहिजे. बंकिमचंद्र चटर्जींनी. त्यामुळं मोहम्मद इक्बाल ही त्यातली चुकीची जोडी आहे, जो आपला पर्याय म्हणून बरोबर आहे. बरोबर. ही गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे. मोहम्मद इक्बालाने काय केलं, सारे जहां से अच्छा आणि जगाला प्रेम अर्पावे साने गुरुजींनी. म्हणून या 3 जोड्या बरोबर आहेत. त्याच्यातली एक जोडी पर्याय क्रमांक 3 ची चुकीची आहे. ही आपल्याला ओळखता आली पाहिजे. काही वंदे मातरम या व्यक्तींनी लिहिलेलं नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 आपला यामध्ये बरोबर आलेला आहे. आता हा घटक झाला आपला सामान्यपणे. काही लेखक त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ, हा घटक दुसरा आपण आता अभ्यासला. त्यानंतर पहा, थोर व्यक्तींना आपल्या देशामध्ये संबोधन दिलेली आहेत. थोर व्यक्तींना काय दिलेली आहेत, संबोधन दिलेली आहेत. या संबोधनांचा देखील आपल्याला या घटकामध्ये विचार करायचा आहे. आता ही संबोधन सुद्धा आपल्याला कशी लक्षात ठेवायची, त्याला काही वेगळ्या ट्रिक्स आहेत का, किंवा त्याला काही वेगळं असं नियोजन आहे का, आपण कशा लक्षात ठेवू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, तुमचं अवांतर वाचन हे कितपत डेव्हलप झालेलं आहे, तुमचा अवांतर वाचनावर किती भर आहे, तुम्ही प्रसार माध्यम किती प्रमाणामध्ये बघता, अवांतर पुस्तकाचं वाचन किती करता, शाळेमध्ये होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांकडे, विविध जयंत्या पुण्यतिथ्या यामध्ये किती सहभाग घेता, किंवा त्याच्याकडे किती लक्षपूर्वक तुम्ही ऐकता, किंवा तुम्ही स्वतः त्याची तयारी करता, यावरती अवलंबून आहे. जर तुम्ही त्या सहभागी होत असाल, जरी तुम्ही सहभागी नसले, तुम्ही किमान त्याच्याकडे लक्ष देत असाल, तरी सुद्धा तुम्हाला ती गोष्ट आत्मसात करायला फार वेळ लागणार नाही. स्वातंत्र्य विनायक दामोदर सावरकरांना स्वातंत्र्यवीर उपाधी दिलेली, ही जर आपल्याला लक्षात ठेवायची असेल, त्यांच्या जयंती पुण्यतिथी निमित्त आपण तयारी करायला गेलो तरी सहज आपल्या लक्षामध्ये राहतं. बरोबर आहे की नाही. यासाठी आपण काय करणं गरजेचं आहे, या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आता यामध्ये मग या थोर व्यक्तींची संबोधन आपण एकदा बघूया. तर पहा, मोहनदास करमचंद गांधी यांना आपण काय संबोधन. येस सर, उजागरे सर. हा पॉज झालता, चालू दे. ठीक आहे, ठीक आहे. मोहनदास करमचंद गांधी यांना आपण महात्मा गांधी किंवा राष्ट्रपिता हे संबोधन दिलेलं आहे. त्यानंतर मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे विनायक दामोदर सावरकर यांना आपण स्वातंत्र्यवीर हे संबोधन किंवा पदवी बहाल केलेली आहे. बाळ गंगाधर टिळक
यांना लोकमान्य किंवा बाळ हे संबोधन दिलेले. त्यानंतर पहा वल्लभभाई पटेल. वल्लभभाई पटेलांना तर सरदार, लोह पुरुष, पोलादी पुरुष अशा प्रकारची संबोधन दिलेली आहेत. त्यानंतर पहा पंडित जवाहरलाल नेहरू यांना पंडित किंवा चाचा ही संबोधनं आपण दिलेली आहेत. त्यानंतर सौदागर नारायण गोरे. आता पहा बरं का, बाकीच्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, परंतु ज्या असं आपल्याला वाटतं की आपण पहिल्यांदाच ऐकतोय त्या गोष्टींचा आपण अभ्यास करणं किंवा त्या गोष्टींकडे थोडस लक्ष देणं गरजेचं आहे. आता आपल्या ऐकण्यामधलं नसलेलं नाव म्हणजे काय? सौदागर नारायण गोरे. छोटा गंधर्व. सौदागर नारायण गोरे यांना काय संबोधन दिलेलं आहे? छोटा गंधर्व. छोटा गंधर्व कोण? सौदागर नारायण गोरे. ही गोष्ट काय आहे आपल्याला लक्षात ठेवायची. आपल्याला चटदिशी आठवलं पाहिजे की छोटा गंधर्व कोणाला म्हणतात? तर सौदागर नारायण गोरे यांना. त्यानंतर पहा ज्योतिबा फुले महात्मा. पांडुरंग महादेव बापट यांना आपण सेनापती ही पदवी दिलेली. दादाभाई नौरोजी यांना पितामह म्हटलेले. दादाभाई नौरोजींना काय म्हटलेले? पितामह. सुभाषचंद्र बोस यांना संपूर्ण देश काय म्हणायचा? नेताजी. त्यानंतर नारायण श्रीपाद राजहंस बालगंधर्व. बालगंधर्वांचं नाव काय? नारायण श्रीपाद राजहंस. आणि रवींद्रनाथ टागोरांना आपण सर्वजण काय म्हणतो आजही? गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. ही काय झाली? आपल्या या थोर व्यक्तींची संबोधने झाली. बरोबर. महात्मा गांधी, मोहनदास करमचंद गांधींना महात्मा, विनायक दामोदर सावरकरांना स्वातंत्र्यवीर, बाळ गंगाधर टिळकांना लोकमान्य, त्यानंतर वल्लभभाई पटेलांना सरदार, लोह पुरुष, पोलादी पुरुष, जवाहरलाल नेहरूंना पंडित, चाचा, सौदागर नारायण गोरेंना छोटा गंधर्व, ज्योतिबा फुल्यांना महात्मा, पांडुरंग महादेव बापट यांना सेनापती, सुभाषचंद्र बोसांना नेताजी, श्रीपाद नारायण श्रीपाद राजहंस यांना बालगंधर्व, रवींद्रनाथ टागोर यांना गुरुदेव हे संबोधन आपण दिलेली आहे. आणि मग पहा सामान्यपणे यावर आपल्याला प्रश्न कसे विचारू शकतात त्या प्रश्नाकडे आपण वळूया. यामध्ये एक प्रश्न फक्त आपण घेणार आहोत. पहा प्रश्न आपल्याला एका परीक्षेमध्ये असा विचारलेला आहे की नेताजी ही पदवी खालीलपैकी कुणाला मिळालेली? आता आपण अभ्यासलंय नेताजी ही पदवी खालीलपैकी कुणाला मिळालेली आहे? तर पहिला पर्याय पहा जवाहरलाल नेहरू. दुसरा पर्याय पहा वल्लभभाई पटेल. तिसरा पर्याय पहा सुभाष चंद्र बोस. आणि चौथा पर्याय पहा जगदीश चंद्र बोस. बघा प्रश्न आपल्याला असा विचारलाय नेताजी ही पदवी खालीलपैकी कोणाला मिळालेली आहे? मग आपण पर्यायाकडे वळूया. पर्यायाकडे वळाल्यानंतर जवाहरलाल नेहरू पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं का यांना पंडित पदवी मिळालेली. बरोबर. वल्लभभाई पटेल हे नाव पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं यांना सरदार पदवी मिळालेली. आणि नंतर सुभाषचंद्र बोस यांचं नाव पाहिल्यानंतर आपल्या लगेच लक्षात यायला पाहिजे यांना नेताजी पदवी मिळालेली आहे. म्हणून आपलं उत्तर किती बरोबर आहे? पर्याय क्रमांक 3.
हे कधी शक्य होणार आहे? पुन्हा एकदा मी रिपीट करतोय. हे शक्य होणार आहे ज्यावेळेस आपण हा घटक म्हणाल आणि चिंतन करून कंठस्थ करू, म्हणजेच आपण त्याला पाठ करू, त्याची घोकंपट्टी करू वारंवार, तेव्हा हा शक्य होणार आहे. त्यानंतर पहा थोरांच्या महत्वाच्या घोषणा आता आपल्याला अभ्यासायच्या आहे. जे थोर व्यक्ती होऊन गेले, मगाशी मी तुम्हाला 2 उदाहरणं दिली. त्यातली एक नेताजी सुभाषचंद्र बोस. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये गाजलेली घोषणा आहे. आजही आपण ती आठवतो. स्वातंत्र्य दिनी त्या घोषणेचा आपण उल्लेख करतो. महात्मा गांधीजींची घोषणा आहे, चले जाव. बरोबर आहे की नाही? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घोषणा आहे, दिल्लीकडे चला. बघा असं बाबासाहेबांचा पुतळा बोट केलेला असतो, तो दिल्लीकडे चला. साधारणपणे या पद्धतीनं या थोरा मोठ्यांच्या घोषणा आहेत. आता त्या घोषणा कोणकोणत्या आहेत आपण त्या एकदा अभ्यासूया. लोकमान्य टिळकांचे पहा, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. ही घोषणा कोणाची आहे? लोकमान्य टिळकांची. त्यानंतर दुसरी एक महत्वाची घोषणा आहे त्यांची, सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? हे देखील त्यांच्या तोंडचं वाक्य. त्यांनी त्यांच्या केसरी आणि मराठा वृत्तपत्रामध्ये त्या काळामध्ये इंग्रजांच्या विरोधात छापलेलं होतं. त्यासाठी सुद्धा डेअरिंग लागते. राणी लक्ष्मीबाई, मैं मेरी झाशी नहीं दूंगी. कुणाचं वाक्य आहे? राणी लक्ष्मीबाई यांचं. सुभाषचंद्र बोस यांचं, मैं तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा. महात्मा गांधीजींचं, चले जाओ. पंडित नेहरूंचं, आराम हराम है. हे बऱ्याच वेळा परीक्षेला विचारलं जातं. पंडित नेहरूंची महत्वाची घोषणा कोणती? आराम हराम है. लाल बहादूर शास्त्री यांची घोषणा कोणती? जय जवान जय किसान. अटल बिहारी वाजपेयी यांची, जय जवान जय किसान जय विज्ञान. ही काय आहे? यांची महत्वपूर्ण घोषणा आहे. आता या घोषणेवर आधारित सामान्यपणे आपल्याला कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारला येऊ शकतो. सामान्यपणे या घोषणा जर आपण लक्षात ठेवल्या तर आपल्याला काय होऊ शकतं, की कोणती घोषणा कोणी दिलेली, त्यामध्ये सगळ्यात महत्वाचे अटल बिहारी वाजपेयी आहे ना, यांची घोषणा ही जास्त महत्वाची आहे. कारण त्याच्यामध्ये फक्त शेवटी जय विज्ञान ऍड केलेलं आहे. आपण तेवढं जरी लक्षात ठेवलं तरी लक्षात येईल. आता लाल बहादूर शास्त्रींच्या घोषणेमध्ये जय जवान जय किसान आणि अटल बिहारींच्या घोषणेमध्ये जय जवान जय किसान जय विज्ञान. या 2 बाबींचा फरक लक्षात आला पाहिजे. आपल्याला स्कॉलरशिप मध्ये प्रश्न विचारताना आपल्याला सोपीने विचारणार, महात्मा गांधीजींची घोषणा कोणती, चले जाओ. सर ते आपल्या लक्षात विचारू पण शकतात, त्याबद्दल पण डाऊट नाही. परंतु आपल्याला बुचकळ्यात टाकणारे प्रश्न जास्त विचारले जातात. त्याच्यामध्ये मग एक पर्याय लाल बहादूर शास्त्रींचा देतील, एक अटल बिहारी वाजपेयींचा देतील, वरती घोषणा देतील आणि घोषणा जय जवान जय किसान आणि जय विज्ञान देतील. मग आपल्याला कन्फ्युज होऊ, आपल्या लक्षात येणार नाही, अरे आपण तर वाचलं होतं पण याच्यामध्ये तर लाल बहादूर शास्त्री पण आहे आणि याच्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी पण आहे. मग नेमकं कोणाची आहे? तर मग लक्षात घेतलं पाहिजे, जय विज्ञान अटल बिहारींची आणि फक्त जय जवान जय किसान लाल बहादूर शास्त्री यांची. ही आपल्या लक्षात येण्यासारखी बाब आहे, किंवा आपण काय करायची आहे ती बाब जाणीवपूर्वक काळजीपूर्वक आपण लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर पहा, असंख्य प्रकारचे गीत व त्यांचे कवी आहेत, याची देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. यामध्ये पहा, सामान्यपणे पसायदान कोणी लिहिलं? संत ज्ञानेश्वर माऊलींनी. जगाला प्रेम अर्पावे हे गीत कुणाचं आहे? साने गुरुजींचं. त्यानंतर जनगण मन कोणी लिहिलं? रवींद्रनाथ टागोरांनी. वंदे मातरम बंकिमचंद्र चटर्जींनी. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हे गीत कोणी लिहिलंय? मोहम्मद इक्बालांनी. मगाशी आपल्याला पर्यायामध्ये आलं होतं मोहम्मद इक्बालांचं वंदे मातरम नाही, वंदे मातरम बंकिमचंद्र चटर्जींचं. आणि सारे जहां से अच्छा हे मोहम्मद इक्बालांचं गीत आहे. त्यानंतर बहु असोक्त सुंदर यावर प्रश्न आपल्याला 100% विचारला जातो. पहा, म्हणजे
हे सामान्यपणे आपल्या हाताखालून गेलेलं नसल्यामुळे आपल्याला ते व्यवस्थित लक्षात येत नाही. आपल्या लक्षात राहावं यासाठी पहा, बहु असो तर सुंदर. पहा, बहु असो तर सुंदर हे गीत कुणी केलंय? श्री कृ पहा, कोलटकर. बहु असो तर सुंदर या गीताचे गायक किंवा या गीताचे लेखक कोण आहेत? श्री कृ कोलटकर यांचं ते गीत आहे. जसं जगाला प्रेम अर्पावे साने गुरुजींचं आहे ना, तसं बहु असो तर सुंदर हे श्री कृ कोलटकर यांचं आहे. त्यानंतर पहा, दुसरा एक महत्वाचा प्रश्न जो परीक्षेला हमखास विचारला जातो, हे राष्ट्रदेवतांचे, हे राष्ट्र देवतांचे पहा, गदी माडगुळकर. बा गदी माडगुळकरांचं प्रसिद्ध गीत कोणतं? हे राष्ट्र देवतांचे. मग या गीतामध्ये व त्यांच्या कवींमध्ये हाच फरक आहे का पाठांतर केल्यानंतर आपल्या ते लक्षात येईल. आपण पुन्हा एकदा बघूया. पसायदान कोणी लिहिलं? ज्ञानेश्वर माऊलींनी. जगाला प्रेम अर्पावे गीत कोणाचं आहे? साने गुरुजींचं. जनगणमन कोणी लिहिलं? रवींद्रनाथ टागोरांनी. वंदे मातरम कोणी लिहिलं? बंकिमचंद्र चटर्जींनी. सारे जहां से अच्छा मोहम्मद इक्बालांनी. बहु असो तर सुंदर सिक्रू कोलटकर यांनी. हे राष्ट्रदेवतांचे गदी माडगुळकरांनी हे गीत सामान्यपणे लिहिलेलं आपल्याला दिसून येतंय. त्यानंतर आता आपल्या राष्ट्रीय प्रतीकांकडे आपल्याला वळायचंय. बघा, आपली राष्ट्रीय प्रतीक कोणती आहेत याचा आपण आता विचार करणार आहोत. यामध्ये पहा, आपलं राष्ट्रीय फुल आहे कमळ. आपलं राष्ट्रीय फुल कोणतं? गुलाब नाही. आपलं राष्ट्रीय फुल आहे कमळ. आपला राष्ट्रीय प्राणी आहे वाघ. सिंह नाही. राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? आपली गफलत होते नेहमी. आपला राष्ट्रीय प्राणी आहे वाघ. आपला राष्ट्रीय पक्षी आहे मोर. आपला राष्ट्रीय ध्वज आहे तिरंगा. आपलं राष्ट्रीय गीत आहे वंदे मातरम. गफलत करायची नाही. राष्ट्रगीत जनगणमन ध्यानात घ्या. राष्ट्रगीत जनगणमन आणि आपलं राष्ट्रीय गीत ते आहे वंदे मातरम. इथं आपली परीक्षेला गफलत होते. खालील पर्यायापैकी आपले राष्ट्रीय गीत कोणते? आपण लगेच पाहतो जनगणमन पर्याय क्रमांक 1 लगेच करा वर्तुळ. ते चुकीचं आहे. शब्द पहा, राष्ट्रगीत शब्द आहे, राष्ट्रीय गीत शब्द आहे. तिथं बघा काय, राष्ट्रगीत असेल जनगणमन, राष्ट्रीय गीत असेल वंदे मातरम. हा त्याचा पर्याय. याला तर स्कॉलरशिप म्हणतात. तितकी बुद्धी आपली तल्लख पाहिजे, तितकी कारण मीमांसा आपल्याला प्रश्न बघितल्या करता आली पाहिजे. लगेच आपलं उत्तर आपल्याला सोडवता येतं. त्यानंतर पहा, आपलं राष्ट्रीय गीत वंदे मातरम, आपलं राष्ट्रगीत जनगणमन आणि आपली राष्ट्रभाषा आहे हिंदी. आपल्या देशाची राष्ट्रभाषा म्हणून आपण कशाचा स्वीकार केलेला आहे? हिंदी या भाषेचा स्वीकार केलेला आहे. त्यानंतर पहा, आता राजा 7वा घटक आहे. राजा वेगवेगळ्या क्षेत्रातील कोण कोण राजा आपल्याकडे आहेत ते आपण एकदा बघूया. ऋतूंचा राजा वसंत. ऋतूंचा राजा कुणाला म्हणतो आपण? वसंत ऋतूंना. शीतलहरींचा थेंब थेंब दारांचा ऋतू म्हणजे वसंत ऋतू. फळांचा राजा कोण? आंबा. आंबा हा फळांचा राजा आहे. प्राण्यांचा राजा वाघ नाही. तो आपला राष्ट्रीय प्राणी आहे
आणि प्राण्यांचा किंवा जंगलाचा राजा हा सिंह आहे. इथं गपलत होते हा. राष्ट्रीय प्राणी वाघ आहे, पण आपल्या जंगलाचा राजा हा सिंह हा आहे. फुलांचा राजा गुलाब आहे, परंतु राष्ट्रीय फुल काय आहे? कमळ. हा त्याच्यातला फरक आहे. राष्ट्रीय फुल कमळ, फुलांचा राजा गुलाब. पक्ष्यांचा राजा गरुड. पक्ष्यांचा राजा गरुड. आणि राष्ट्रीय पक्षी कोणता आहे आपला? मोर. लक्षात घ्या, राष्ट्रीय पक्षी कोणता आहे आपला? मोर. हा फरक आहे. मग या भाषाविषयक सामान्य ज्ञानामध्ये ना, या ज्या गफलती आहेत, जिथं आपली गफलत होऊ शकते, तिथं आपण काय करायचंय? एकदम बारकाईनं लक्ष द्यायचंय. इथं काय म्हटलंय? पक्ष्यांचा राजा गरुड, बरोबर? तो आपला राष्ट्रीय पक्षी नाही. पक्ष्यांचा राजा जरी गरुड असला तरी आपला राष्ट्रीय पक्षी काय आहे? मोर आहे. इकडे काय म्हटलंय पहा, सामान्यपणे प्राण्यांचा किंवा जंगलाचा राजा जरी सिंह असला तरी राष्ट्रीय प्राणी आपला वाघ आहे. नाहीतर आपण राष्ट्रीय प्राणी वाघ, जंगलाचा राजा आहे वाघ, असं करून चालणार नाही. यासाठी प्रत्येक घटकाचं वाचन झालं पाहिजे. ते वाचन झालं तर ते आपल्या व्यवस्थित लक्षात येणार आहे. त्यानंतर आता सगळ्यात महत्वाच्या पुढच्या मुद्द्याकडे, 8व्या मुद्द्याकडे आपल्याला वळायचे. 3 मुद्दे आपले राहिलेत, 8, 9, 10. त्यामध्ये गुरु शिष्याच्या जोड्या दिलेल्या आहेत. गुरु शिष्याच्या जोड्या दिलेल्या आहेत. त्या जोड्या आपण एकदा अभ्यासूया. भगवान श्रीकृष्णाचे गुरु कोण होते पहा? संदीपनी ऋषीच्या घरी राहून भगवान श्रीकृष्णानं काय केलेलं आहे? शिक्षा दान घेतलेलं आहे, अथवा ज्ञानार्जन केलेलं आहे, अध्ययन केलेलं आहे. भगवान कृष्णाचे गुरु कोण होते? महर्षी संदीपनी ऋषी. कौरव पांडवांचे गुरु कोण? ऑब्विसली आपल्या सर्वांना माहिती आहे, द्रोणाचार्य. कौस यांचे गुरु कोण? वरतंतु. संत ज्ञानेश्वरांचे गुरु कोण? संत निवृत्तीनाथ. संत एकनाथांचे गुरु कोण? जनार्दन स्वामी. पहा, एकनाथ महाराजांचे अभंग असतात. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. त्या अभंगाचा शेवट आहे पहा, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. आता तुकाराम महाराजांचा अभंग आहे म्हणून त्यांनी शेवट काय म्हटलंय? तुका म्हणे. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची मुलांना, तुम्हाला सामान्य ज्ञानासाठी ही बाब फार गरजेची आहे. जर एखाद्या अभंगाच्या शेवटी एका जनार्दनी असेल तर तो अभंग कुणाचा आहे? एकनाथ महाराजांचा, नाथ महाराजांचा. जसं तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या शेवटी तुका म्हणे म्हटलं का तुकाराम महाराजांचा, एका जनार्दनी म्हटल्यानंतर तो संत एकनाथ महाराजांचा अभंग आहे. का? तर जनार्दन स्वामी हे त्यांचे गुरु आहे. आपल्या गुरुप्रती निष्ठा व्यक्त करण्यासाठी त्यांनी त्यांच्या अभंगाच्या शेवटी काय संबोधन वापरलंय? एका जनार्दनी. हा प्रश्न सुद्धा आपल्याला येऊ शकतो. संत एकनाथांच्या अभंगाच्या शेवटी कोणतं संबोधन वापरलेलं आहे? त्यावेळेस एका जनार्दनी. किंवा एका जनार्दनी संत एकनाथांनी का वापरलेला आहे? तर ते त्यांचे गुरु होते म्हणून. असा उलटा सुद्धा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पहा, भगवान रामचंद्राचे गुरु कोण? गुरु वसिष्ठ. अर्जुन आणि एकलव्याचे गुरु कोण? द्रोणाचार्य. एकलव्य सुद्धा कोणाचा शिष्य होता? द्रोणाचार्यांचा. त्यानं मातीचा पुतळा द्रोणाचार्यांचा बनवून शिष्या ग्रहण केले होते म्हणून ते सुद्धा त्याचेच गुरु. त्यानंतर स्वामी विवेकानंदांचे गुरु कोण? रामकृष्ण परमहंस. त्यानंतर संत निवृत्तीनाथांचे गुरु कोण? गहिनीनाथ. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण? संत रामदास. या पद्धतीने साधारणतः गुरु शिष्याच्या जोड्या आहेत, ज्या आपण आता अभ्यासलेल्या आहेत. त्यानंतर पुढे पहा, आता चव हा घटक आहे. चव. प्रत्येक पदार्थाला एक विशिष्ट चव असते. आंब्याची चव कशी असते? आंबा आणि साखर गोड. आंबा आणि साखर चवीला कशी लागते आपल्याला? गोड. लिंबू कसं लागतं आपल्याला चवीला? आंबट. मिरची कशी लागते आपल्याला?
तिखट. कारलं कसं लागतं आपल्याला? कडू. मीठ कसं लागतं आपल्याला? खारट. मिठाची चव कशी असते? खारट. आणि आवळ्याची चव कशी असते? तुरट. आवळ्याची चव तुरट असते. आता इथं गपलत कुठं कुठं होते ते आपण एकदा पाहू. साधारणपणे मीठ आणि आवळा. मीठ तुरट नसता. बरेच मुलं चुका करतात. मीठ खारट असतं आणि आवळा खारट नसतो. आवळा तुरट असतो. इथं चूक होते आपली. ही चूक आपण परीक्षेमध्ये होऊ द्यायचं नाही. यासाठी हे वाचा. 2दा वाचा, 4दा वाचा, 8दा वाचा, जास्तीत जास्त वेळा वाचा. जेव्हा तुम्ही हा घटक पाठ कराल, तेव्हा तुमच्या ते व्यवस्थित लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. आणि आपल्या या अभ्यासक्रमातला आता हा शेवटचा घटक आहे, रंगांच्या छटा. आता पहा, साधारणतः 7 रंग आहेत आपल्याकडं. किती रंग आहेत? 7 रंग आहेत. निळा, पिवळा, लाल, काळा, हिरवा, तांबडा, पांढरा असे 7 रंग आहेत. या 7 रंगाच्या वेगवेगळ्या छटा आपल्याला अभ्यासायच्या आहेत. कुणाची छटा कोणती आहे? तर मग निळा जो काही रंग आहे त्याची छटा आहे पहा, निळसर, निळाशार आणि आकाशी. निळ्या रंगाची छटा कशी असते? निळसर, निळाशार आणि आकाशी. पिवळ्या रंगाची छटा कशी असते? पिवळा जर्द आणि पिवळा धमक. लाल रंगाची छटा कशी असते? लालेलाल किंवा लाल भडक. आणि काळ्या रंगाची छटा कशी असते? काळसर किंवा काळा कुट्ट ही त्याची छटा असते. हिरव्या रंगाची छटा कशी असते पहा? हिरवा, हिरवागार. त्यानंतर तांबड्या रंगाची छटा कशी असते? तांबूस, तांबडा, लाल. आणि पांढऱ्या रंगाची छटा कशी असते? पांढुरका किंवा शुभ्र. ही काय झाली त्याची छटा. आता याच्यामध्ये गपलत कुठं होते पहा, आपल्याला छटा विचारल्या जातात. छटेवर आधारित प्रश्न विचारले जातात. छटेवर आधारित प्रश्न विचारल्यानंतर सामान्यपणे पांढऱ्या रंगाची छटा जी आपल्या लक्षात राहत नाही, ती लक्षात न राहणारी छटा ही आपल्याला जास्त करून विचारली जाते. त्यावर आपण एक प्रश्न घेऊ म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. प्रश्न असा आहे पहा, जसे पिवळा, पिवळा जर्द, जसे पिवळा जर्द तसे लाल. मग याला आपल्याला पर्याय दिले. एक लालसर, दुसरा आपल्याला पर्याय दिलाय लाल भडक, तिसरा आपल्याला पर्याय दिलाय तांबूस, आणि चौथा आपल्याला पर्याय दिलाय लाल तांबडा. पहा प्रश्न काय विचारला? जसे पिवळा, पिवळा जर्द तसे लाल, लाल भडक. पिवळा, पिवळा जर्द. लक्षात आलंय? पिवळा जर पिवळा जर्द असेल तर लाल कसा असतो? लाल भडक. लालसर किंवा लाल तांबडा येणार नाही. हा झाला त्यावर आधारित प्रश्न. आणखी एक प्रश्न बघू आपण. आता दुसऱ्या घटकांवरती आपल्याला चवीच्या घटकांवरती आपण बघू बघा. जसे आंबा, गोड तसे आवळा. पर्याय पहा, जसे आंबा गोड तसे आवळा आंबट, तुरट,
तिखट, खारट. पहा नीट लक्षात घ्या. आंबट, तुरट, तिखट आणि खारट. आंबा कसा आहे? गोड. मग आवळा कसा येणार? आपण मगाशी बघितल्याप्रमाणे तुरट. आंबा कसा आहे? गोड. मग आवळा कसा येणार? तुरट. हा झाला त्याचा पर्याय. पुढं पहा. पहा गुलामगिरी. हा ग्रंथ कोणी लिहिला? गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला? मग त्याच्यामध्ये पहिला पर्याय आपल्याला महात्मा गांधी. दुसरा पर्याय पहा कर्मवीर भाऊराव पाटील. कर्मवीर भाऊराव पाटील. आचार्य आत्रे. आणि चौथा आहे महात्मा फुले. याच्यामध्ये पहा गुलामगिरी हा आपला जो काही ग्रंथ आहे, हा ग्रंथ लिहिला कोणी? महात्मा फुले यांनी. आपल्या लक्षात आलं पाहिजे, आपण जे लेखक आणि ग्रंथाचे नाव या घटकामध्ये जो अभ्यास केलेला आहे, त्या अभ्यासाच्या अंती आपल्या लक्षात आलं पाहिजे गुलामगिरी ग्रंथ कोणी लिहिलेला आहे. आणि हा प्रश्न बऱ्याच अंशी परीक्षेला विचारला जातो. त्यानंतर पहा आपण आणखी काही उदाहरणं याच्यामध्ये बघू. पहा श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिले आहे? प्रश्न पहा श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिले आहे? याचे आपल्याला पर्याय दिलेले आहेत. पहा माने गुरुजी. बरोबर का? आपल्याला फसवण्यासाठी कसे पर्याय देतात? माने गुरुजी. बर. त्यानंतर आचार्य आत्रे. त्यानंतर साने गुरुजी. आणि चौथं श्यामची आई. पहा सॉरी श्याम देशपांडे. नीट लक्षात घ्या. श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर पहा माने गुरुजी, आचार्य आत्रे, साने गुरुजी आणि श्याम देशपांडे. तर श्यामची आई सामान्यपणे कोणी लिहिलेला आहे? साने गुरुजी. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर बरोबर आहे. सामान्यपणे आता आपण भरपूर प्रश्न अभ्यासलेले आहेत. आपल्या तासिकेचे शेवटचे 2 मिनिट बाकी आहेत. या 2 मिनिटांमध्ये आपण आपल्या तासिकेचा थोडासा सर्वांग सुंदर असा समारोप करण्याचा प्रयत्न करूया. कालचे 3 घटक आणि आजचा एक चौथा घटक, एकूण या 4 घटकावर
25 प्रश्नापैकी 32% भारांश आहे. म्हणजे सामान्यपणे एक 6 ते 7 प्रश्नांच्या इतका भारांश या घटकावरती आपल्याला आहे. आता बघा, आजच्या या घटकापुरता आपण जर विचार केला विद्यार्थी मित्रांनो, तर याच्यावर प्रश्न येतात कमी, परंतु माहिती येते विस्तृत. परंतु आज ही माहिती जर आपण या आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून आत्मसात केली, तर ती चिरकाल आपल्या स्मरणात राहणारी आहे. केवळ या परीक्षेपुरती मर्यादित नसून तुमच्या भविष्यातील दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा सामान्य ज्ञानावर आधारित ही माहिती शेवटपर्यंत तुमच्या लक्षात राहणारी आहे. त्यासाठी या घटकासाठी आपल्याला सर्वात जास्त महत्वाचं काय आहे, तर 10 जे घटक आपण अभ्यासलेले आहेत. संतांच्या टोपण नावापासून, संबोधनापासून, घोषणांपासून, प्रतीकांपासून, राजापासून, चवपासून, रंगांच्या छटापासून, लेखक, कवी या सर्वांपासून या सगळ्या घटकांची माहिती आपल्याला तोंडपाठ करणं गरजेचं आहे. जर या सर्व घटकांची माहिती आपण चांगल्या पद्धतीनं तोंडपाठ करण्याचा प्रयत्न केला, चांगल्या पद्धतीनं आत्मसात करण्याचा प्रयत्न केला, तर आपल्याला या परीक्षेमध्ये यश मिळाल्याशिवाय नक्की कुणी अडवू शकणार नाही. धन्यवाद. उजागरे सर. उजागरे सर.